वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आज व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात केली. आज लवकर उठले होते मी. पोर्चमध्ये सुंदर अशी गुढीपाडव्याची रांगोळी काढली आणि आता किचनमध्ये आले मी. मला डाळ शिजायला घालायची होती. डाळ स्वच्छ निवडून घेतली. त्यामध्ये खडे असण्याची शक्यता असते. 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि इथे मी कुकरमध्ये डाळ टाकते आणि डाळ धुवून घेते. मला थोडीशी डाळ कमी वाटली त्याच्यामुळे थोडी अजून घेतली आणि धुवून घेतली डाळ. आता डाळीमध्ये डाळ बुडेल एवढं पाणी टाकलं. सुरुवातीला डाळ मी छोट्या कुकरमध्ये टाकली होती, पण कुकरची शिट्टी झाली की सगळं पाणी त्याच्यातून बाहेर येतं आणि गॅसचा खूप राडा होतो. त्याच्यामुळं मग मी मोठ्या कुकरमध्ये डाळ टाकली. आता गॅसवर ठेवून घेते कुकर. आता त्या डाळीमध्ये थोडीशी हळद आणि पाव चमचा तेल टाकून घेते. अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून घेते. इकडे आपली डाळ शिजती तोपर्यंत म्हटलं छोट्या कुकरमध्ये भात ही करून घ्यावा. दोन्ही कामे सोबतच होतात 2 कुकर असतील तर. आणि सण म्हटलं की खूप घाई गडबड असते. खूप सारी कामं असतात. घरातील साफसफाई, रांगोळी काढायचं, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आणि सगळं एकटीलाच करायचं असल्यामुळे खूप धांदल उडते सकाळी सकाळी. तर इकडे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. इकडे आपला भात होतोय तोपर्यंत म्हटलं कणिक मळून घ्यावी, कारण कणिक चांगली भिजली तर पोळ्या आपल्या एकदम मऊ होतात. म्हणून मी कणिक मळायला बसले. पुरणपोळीची कणिक एकदम अशी घट्ट मळायची, पुरीच्या पिठासारखी. पातळ करायची नाही सुरुवातीला. एकदम घट्टसर असा गोळा मळायचा आणि नंतर पाणी घालून मऊ करायची कणिक. कणिक भिजली ना 1 तासभर की खूप छान आपल्या पोळ्या होतात. तर मी कणिक चाळून घेते. मीठ अगोदरच टाकलं होतं ताटात आणि कणिक अशी घट्टसर असा गोळा मळून घेते. आपली कणिक मळून झाली आणि ते मी आमटीसाठी 1 कांदा भाजायला ठेवणार आहे. तर वरची साल काढून घ्यायची त्याची आणि अशा प्रकारे 4 भाग करायचे कांद्याचे आणि गॅसवरती भाजायला ठेवायचा कांदा. तर इकडे दादू आला होता, त्याला भूक लागली होती, दूध मागत होता तो प्यायला. आमचा चहाही अजून बाकी होता करायचा. 7:30 वाजले होते सकाळी. तर इथे दुधावरची साय मी काढून घेते. रतिबाचंच दूध आहे पण खूप छान साई येते दुधाला ह्या. तर अशा प्रकारे मी भांड्यामध्ये साई साठवते आणि त्याच्यामध्ये विरजण लावून 8 दिवसानंतर ताक बनवते त्याचं. तर 8 दिवसाला अर्धा किलो तूप निघतं. तर इकडे दूध गरम केलं
आणि दादूला दिलं दूध आणि लगेच आमचा चहा पण ठेवून घेतला त्याच पातेल्यात. शिळं दूध होतं कालचं. तर इकडे मी गुळाचा चहा बनवते. साखरेचा चहा आम्ही पित नाही दोघं पण. तर इथे बघा सोडा टाकते मी गुळाच्या चहामध्ये. अगदी चिमूटभर सोडा टाकायचा आणि अशा प्रकारे मी एकदमच गूळ चिरून ठेवत असते. तर तुम्हाला गोड जसा हवा असेल तसा गूळ टाकून घ्या. आणि चहा पावडर. तर बघा किती मस्त चहा झाला आहे. अजिबात फुटत नाही चहा सोडा टाकल्यामुळं. नाहीतर गुळाचा चहा लगेच फुटतो, पण सोडा टाकल्यामुळे अजिबात चहा फुटत नाही. तर इकडे बघा आम्ही चहा घेतो, म्हणजे पुढचं काम करायला एनर्जी येईल. तर चहा घेऊन झाला आणि इकडे मी वरती आले. इथं आपल्याला गुढी उभा करायची, त्यामुळं साफसफाई करायला आले वरती. झाडून काढलं स्वच्छ आणि आता इथलं सगळं मी धुवून घेते पाण्याने. आणि इकडे बघा दादू आलाय रांगोळी घेऊन. त्याला खालनं रांगोळी आणायला सांगितली होती मी. असं बादलीभर पाणी मारून घेतलं. पाणी मारलं आणि सगळं पाणी काढून घेतलं झाडणीने लगेच सुकण्यासाठी. आणि इकडे बघा मी रांगोळी काढते. रांगोळी काढून झाली आणि इकडे मी खाली आले परत किचनमध्ये आरतीचं ताट करायला. तर दिवा, हळदी कुंकू, काळीपिठी, अगरबत्ती, साखर, घाटी, नंतर नारळ, फुलं, आपल्याला जे साहित्य लागतं पूजेसाठी ते सर्व साहित्य घेतलं. इकडे हार पण घेऊन आले ते. हे वरती आलो आम्ही गुढी उभारण्यासाठी. तर इथे बघा रांगोळी काढून घेतली होती मी. आणि हे गुढी उभारताना ते दावं बांधत होते, ते सगळं दावं त्या रांगोळीवरती पडलं आणि सगळी रांगोळी पुसली. आणि मी त्यांना सांगत होते नीट धरता आला नाही का तुम्हाला, सगळी रांगोळी पुसली. आणि त्यांच्या लक्षातच आलं नाही ते रांगोळी पुसेल. ते म्हणत होते मी नीट करतो. आता म्हटलं नीट करता येत असते का रांगोळी पुसलेली. अशा प्रकारे गुढी बांधून घेतली आणि पुसलेली रांगोळी मोडून टाकली सगळी आणि पुन्हा एकदा रांगोळी काढली. आणि इथं आम्ही पूजा करून घेतो. पाहुनी तुमचे शौर्य, मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. तर गेली 7 ते 8 वर्ष आम्ही ही भगवी गुढी उभा करतो. पहिलं आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं, तर पहिले आम्ही गुढी उभा करायचो. पण जेव्हापासून आम्हाला शंभूराजांचा इतिहास माहीत झाला तेव्हापासून आम्ही गुढी उभा करत नाही. तर अशी भगवी गुढीच आम्ही उभा करतो गेली 7 ते 8 वर्ष. तर गुढी उभा केली आणि खाली आले मी किचनमध्ये, कारण नैवेद्य करायचा होता. इकडे डाळ पण आपली शिजली होती, पुरण परतायचं होतं. तर कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये डाळ टाकून घेतली. थोडीशी डाळ शिल्लक ठेवली आमटीसाठी.
आणि इकडे गूळ चिरून ठेवला होता, तर आवश्यकतेनुसार गूळ टाकला आणि आता मी पुरण परतून घेते. पलीकडं गॅसवर गुळवणी करायला ठेवले. इकडे आपलं पुरण परततंय तोपर्यंत आमटीचं वाटण मी करून घेते. भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण मी करून घेते. आपण गुढीला जो नारळ फोडला होता त्यातला थोडासा ओला नारळ घेतला आहे मी. आज ओल्या नारळाची आमटी करणार आहे, तर छान होते ओल्या नारळाने पण आमटी. वाटण करून झालं आणि आता इकडच्या गॅसवर मी आमटी करते. तर पातेल्यात तेल टाकलं आणि आपण बारीक केलेला मसाला टाकून घेतला आणि छान लालसर रंगावर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. इकडे पुरण परतायचं पण चाललं होतं माझं, दोन्ही कामं एका वेळेस चालू होती. तर इथे 2 चमचे काळा मसाला टाकला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा घरकुल मसाला टाकला. थोडीशी हळद टाकली, अर्धा चमचा. याला तेल सुटेपर्यंत परतायचंय. मसाला तेल सुटेपर्यंत परतला की आपण जे मगाशी डाळ ठेवली होती ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केली आणि गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि डाळीचं येळवणी पण निघालं होतं थोडंसं, ते टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकली मस्त हिरवीगार वरून. आणि इकडे बघा थोडासा कट्टा मी क्लीन करते. खूप राडा होतो, तसंच ठेवलं तर मग स्वयंपाक करताना आणखी राडा होत जातो. इकडे आमटी उकळते तोपर्यंत मी पुरण वाटून घेते. पुरण गरम गरमच वाटावं लागतं, नाहीतर लवकर बारीक होत नाही, खूप उशीर लागतो. तर मी पुरण वाटून घेते. इकडे माझं पुरण वाटून झालं आणि मगाशी जे आपण कणिक मळून ठेवली होती घट्ट, तर ती आता मला मऊ करायची. थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे कणिक मऊ करून घ्यायची. कणिक मऊ करून घेतली आणि इकडे आपली आमटी पण झाली होती. तोपर्यंत बघा किती छान कट आला आहे आमटीला आपल्या. इकडे पुरणपोळीची सगळी तयारी करून घेतली आणि मी पटापट अशा पुरणपोळ्या तयार करून घेते.
इकडे मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या. कुकरमध्ये भात तयार आहे, आमटी आणि ते गुळवणी पण तयार आहे आपलं. आणि इकडे देवासाठी नैवेद्य पण केलेत मी. किचन कट्टा क्लीन करून घेतला. आता एवढे भांडे पडलेत घासायचे, ते भांडे घासून घेते. भांडे घासले आणि त्यानंतर भजी आणि कुरडई तळली आणि नैवेद्य भरून घेतला देवाला. देवाला दाखवला आणि वरती गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी आले मी. नैवेद्य दाखवला आणि मिस्टर आणि दादू पण आले होते, दुकानावर गेले होते ते. तर खूप भूक लागली होती, 1 वाजले होते दुपारी. तर सगळा स्वयंपाक आपला रेडी झाला आहे आणि आम्ही जेवण करून घेतो. तर या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.